नमस्कार, तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. शौर्याची गाथा आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास उलगडणारे तुमचे आवडते चॅनल. आज आपण भीमा कोरेगावच्या लढाईतून स्फूर्ती घेतलेल्या आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महार रेजिमेंटच्या गौरवशाली वारशाचा मागोवा घेणार आहोत. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. भाग क्रमांक 14, महार रेजिमेंट, लष्करी गौरव आणि भीमा कोरेगाव वारसा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आणि ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. महार रेजिमेंट, लष्करी गौरव आणि भीमा कोरेगाव वारसा. भीमा कोरेगावच्या लढाईतील महार सैनिकांच्या पराक्रमाने सिद्ध केले की हा समाज अद्वितीय युद्ध कौशल्य आणि निष्ठा बाळगतो. याच शौर्याच्या आधारावर पुढे भारतीय सैन्यात महार समाजाच्या योगदानाला अधिकृत स्वरूप मिळाले. भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंटची स्थापना. ऐतिहासिक संबंध. भीमा कोरेगावच्या लढाईनंतर बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये महार रेजिमेंटचे सैन्य मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. मात्र जातीय धोरणामुळे काही काळ महार समाजाची भरती थांबवली होती. स्थापना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून 1 ऑक्टोबर 1941 रोजी ब्रिटिश भारतीय सैन्यात महार रेजिमेंटची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर ही रेजिमेंट भारतीय सैन्याचा एक अविभाज्य भाग आणि गौरवशाली भाग बनली. ऐतिहासिक संबंध आणि वर्तमान भूमिका. 1. भीमा कोरेगाव वारसा. महार रेजिमेंटसाठी भीमा कोरेगावची लढाई प्रेरणेचा आणि आत्मसन्मानाचा स्रोत आहे. या रेजिमेंटचे ब्रीदवाक्य यशस्सिद्धी आहे. रेजिमेंटचा पाया हा 1 जानेवारी 1818च्या लढाईतील शूरवीर आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशावर आधारित आहे. 2. लष्करी गौरव. या रेजिमेंटने दुसरे महायुद्ध, 1965 आणि 1971चे भारत-पाक युद्ध आणि कारगिल युद्धासह अनेक प्रमुख लष्करी मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महार रेजिमेंटला अनेक शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 3. वर्तमान भूमिका. आजही महार रेजिमेंट भारतीय सैन्यात आपले अखंड योगदान देत आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणे, दहशतवादाविरोधी कारवाईमध्ये सहभागी होणे आणि शांतता कायम ठेवणे अशा अनेक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये महार रेजिमेंट शौर्याची परंपरा जपत आहे. महार रेजिमेंटचा हा गौरवशाली प्रवास सिद्ध करतो की भीमा कोरेगावच्या लढाईने शौर्याची जी मशाल पेटविली ती आजही भारतीय सैन्यात तेवत आहे. समाज प्रबोधन कार्यक्रम. महार रेजिमेंटच्या या शौर्यपूर्ण वारशातून प्रेरणा घेऊन आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरुणांसाठी असलेला एका महत्त्वाच्या आणि नवीन संदेशाविषयावर चर्चा करूया. प्रबोधन कार्यक्रमाचा विषय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धैर्य आणि सातत्य संदेश. प्रगतीचे सूत्र. सविस्तर माहिती आणि बाबासाहेबांचा संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांचे प्रबुद्ध भारतचे स्वप्न केवळ एका दिवसाच्या शौर्याने नाही तर दीर्घकाळ टिकणाऱ्या धैर्य आणि सातत्याने पूर्ण होणारे आहे. धैर्य आणि संघर्ष. भीमा कोरेगावच्या महार सैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत
शौर्य दाखविले. हे शौर्य केवळ शारीरिक नव्हते तर आत्मसन्मानासाठी लढण्याचे धैर्य होते. बाबासाहेबांनी तरुणांना शिकविले की सामाजिक किंवा आर्थिक प्रगतीच्या मार्गात अडचणी येणारच, पण अशा काळी घाबरून न जाता धैर्याने संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. सातत्य आणि प्रगती. कोणतीही मोठा बदल किंवा प्रगती एका रात्रीत होत नाही. त्यासाठी अभ्यास, कार्य आणि संघर्षात सातत्य लागते. शिक्षण. ज्ञान मिळवण्यासाठी, कौशल्य आत्मसात करण्यासाठी सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आजचा तरुण शिक्षणात दाखविलेले सातत्य उद्या प्रबुद्ध भारताचा पाया मजबूत करेल. कार्य. निवडलेल्या क्षेत्रात सातत्याने सर्वोत्तम काम करून आपल्या समाजासाठी आदर्श निर्माण करणे हेच बाबासाहेबांना अपेक्षित असलेली कृती आहे. 3. प्रबुद्ध भारताची सफलता. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचे सातत्याने आणि धैर्याने पालन करणे आवश्यक आहे. तरुणांनो, महारेजिमेंटच्या वीराप्रमाणेच धैर्य ठेवा आणि बाबासाहेबांच्या शिकवणीचे सातत्याने पालन करा. धैर्य आणि सातत्य हेच तुमच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीचे खरे सूत्र आहे. आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचताना भीमा कोरेगावचा वारसा महारेजिमेंटच्या माध्यमातून आजही अमर आहे. या शौर्यातून प्रेरणा घेऊन आपण धैर्य आणि सातत्याने प्रबुद्ध भारताच्या दिशेने वाटचाल करूया. हा प्रेरणादायक आणि महत्त्वाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तुमच्या सहभागामुळेच सातत्याचा जागर आणि शौर्याचा गौरव अखंड सुरू राहील. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. भीमा कोरेगावचा इतिहास यावरती आपण अनेक भाग बनवलेले आहेत. कृपया करून संपूर्ण भाग पहा, जेणेकरून आपल्या लक्षात पूर्ण इतिहास येईल व भीमा कोरेगावच्या इतिहासाचे सत्य जगासमोर आपल्याला आणता येईल. मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भीम. मी आपला आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.